नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना तुम्हाला जे OTPची प्रॉब्लेम येत होती, ते आता येणार नाही. कारण वेबसाईटमध्ये आता काही दुरुस्ती व बदल करण्यात आलेले आहे. तर काय आहे ते बदल व नवीन पद्धतीने फॉर्म कसा भरावा, तेच आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईटवर आल्यावर या ठिकाणी तुम्हाला 3 लाईनी दिसतील. त्यावर क्लिक करून चौथे ऑप्शन अर्जदार लॉग इन यावर क्लिक करा. जर तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल. तर अकाउंट बनवण्यासाठी खाली खाते तयार करा या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी तुमचे आधार कार्डवर असेल तसे नाव इंग्रजीत लिहा. येथे तुमचा मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड बनवायचे आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला काही उदाहरणे दिसत असतील, तुम्ही त्याप्रमाणे पासवर्ड बनवू शकता. खाली पासवर्डची पुष्टी करा. येथे तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका. खाली तुमचा जिल्हा विचारला गेलेला आहे, तर येथे तुमचा जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या. येथून तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचे महानगरपालिका किंवा नगरपालिका सिलेक्ट करा. ग्रामपंचायत असल्यास सर्वात खाली लागू नाही या ठिकाणी क्लिक करा. नंतर ऑथराइज्ड पर्सन या ठिकाणी अकाउंट बनवणारी व्यक्ती ही कोण आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला सामान्य महिला, CRP, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, महानगरपालिका बालवाडी सेविका, आशा वर्कर, आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील. जर तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिला सिलेक्ट करा. या व्यतिरिक्त जर तुम्ही CRP, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आशा वर्कर इत्यादीपैकी एक असाल तर येथून आपले ऑप्शन सिलेक्ट करून खाली तुमचे कार्यालयाचे नाव किंवा नंबर लिहा. नंतर या बॉक्सवर क्लिक करून टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करा. या ठिकाणी असेल तसा कॅप्चा टाकून साइन अप बटनावर क्लिक करा. आता तुमचे अकाउंट तयार झालेले आहे. होम पेजवर जाऊन पुन्हा या 3 लाईनीवर क्लिक करा. अर्जदार लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर टाका. आता तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाका. खाली कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. आता फॉर्म भरण्यासाठी उजव्या कोपऱ्यात तुम्हाला 3 लाईनी दिसतील, त्यावर क्लिक करा. नंतर पहिलेच ऑप्शन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यावर क्लिक करा. आता या ठिकाणी आधार नंबर विचारला गेलेला आहे, तर ज्या महिलेचे तुम्ही फॉर्म भरत आहात त्या महिलेचे आधार कार्ड नंबर टाका. खाली असेल तसा कॅप्चा टाका. आता खाली जर तुम्ही पाहिले तर सेंड OTPच्या जागी व्हॅलिडेट आधार हे नवीन ऑप्शन पाहायला मिळेल. म्हणजेच मित्रांनो, OTPचे ऑप्शन हे पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे. आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी OTPची आवश्यकता पडणार नाही. तर व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म ओपन होईल. वर तुम्हाला इंग्लिश व मराठी असे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. जर तुम्हाला भाषा बदलायची असेल तर तुम्ही येथून बदलू शकता. आता येथे तुमचे आधार कार्डप्रमाणे तुमचे पूर्ण नाव इंग्रजीत लिहा. खाली वडील किंवा पतीचे नाव या ठिकाणी अविवाहित स्त्री फॉर्म भरत असल्यास वडील हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली आपले वडिलांचे नाव लिहा. विवाहित स्त्री फॉर्म भरत असल्यास पती हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली आपले पतीचे नाव लिहा. नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी विवाहित स्त्रीने आपल्या लग्नापूर्वीचे नाव टाका. अविवाहित असल्यास हे ऑप्शन सोडून द्या. वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्ही विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त्या यापैकी तुम्ही जे असाल ते ऑप्शन सिलेक्ट करा. खाली तुम्हाला तुमचे जन्मतारीख विचारला गेलेला आहे, तर येथे तुमच्या जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या. आता खाली तुम्हाला विचारला गेला आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का. जर तुमचे जन्म महाराष्ट्रात झाले असेल तर होय हे ऑप्शन सिलेक्ट करा. जर नसेल झाले तर नाही हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली जन्म राज्याचे नाव या ठिकाणी क्लिक करून ज्या राज्यात तुमचे जन्म झाले आहे ते राज्य सिलेक्ट करा. आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पत्त्याची संपूर्ण माहिती द्यायची आहे. तर अर्जदारचा संपूर्ण पत्ता येथे तुमच्या आधार कार्डप्रमाणे तुमचा संपूर्ण पत्ता टाका. खाली तुमचा पिनकोड टाका. येथे जिल्हा विचारला गेलेला आहे, तर येथून तुमचा जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्या. त्यानंतर तुमचे गावाचे नाव येथून निवडून घ्या. त्यानंतर तुमचे महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडून घ्या. जर तुमचे ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला सर्वात खाली लागू नाही हे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा. नंतर तुम्हाला मतदारसंघ विचारला गेलेला आहे. जर तुम्हाला तुमचे मतदारसंघ माहीत नसेल तर तुमच्या वोटर ID कार्ड म्हणजेच तुमच्या इलेक्शन कार्डवर मतदारसंघ हे दिलेलं असते, त्या ठिकाणी पाहून तुम्ही तुमचे मतदारसंघ निवडू शकता. नंतर येथे आपला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर खाली तुम्हाला विचारला गेला आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही घेत असाल तर होय हे ऑप्शन सिलेक्ट करून त्या योजनेचे नाव व त्या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम या ठिकाणी टाकून घ्या. लाभ घेत नसल्यास नाही हे ऑप्शन सिलेक्ट करा. आता तुम्हाला तुमचे बँकेची तपशील द्यायची आहे.
तर सर्वात अगोदर येथे तुमच्या बँकेचे पूर्ण नाव लिहा. खाली तुमचे नाव हे पासबुकप्रमाणे लिहून घ्या. त्यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक टाका. खाली पुष्टी करा या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचे बँक खाते नंबर टाका. त्यानंतर IFSC कोड टाका. त्यानंतर आता तुम्हाला विचारला गेला आहे की आपले बँक खाते हे आधारशी जोडले आहे का, म्हणजेच तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेचे लिंक आहे का. जर असेल तर होय हे ऑप्शन सिलेक्ट करा. जर नसेल तर आपले आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्या. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्सची साईज हे कमीत कमी 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB असावी. तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची समोरील बाजू अपलोड करायची आहे. तर अपलोड करण्यासाठी अपलोड या बटनावर क्लिक करा. जर तुम्ही अगोदरच फोटो काढून ठेवले असाल तर गॅलरीवरून सिलेक्ट करा किंवा कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट्सची फोटो काढा. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या आधार कार्डची मागील बाजू अपलोड करायची आहे. तर अपलोड या बटनावर क्लिक करून डॉक्युमेंट्स सिलेक्ट करा किंवा फोटो काढा. अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पाहायचे असल्यास व्ह्यू फाईल यावर क्लिक करून तुम्ही तुमचे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पाहू शकता. नंतर तुम्हाला तुमचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यापैकी जे तुमच्याकडे असेल ते अपलोड करा. खाली तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. जर नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा. जर असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी तुमचे रेशन कार्डची समोरील बाजू अपलोड करा. त्यानंतर येथे मागील बाजू अपलोड करा. नंतर खाली हमीपत्र अपलोड करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचे आहे. तर अपलोड या बटनावर क्लिक करून फोटो निवडून घ्या किंवा फोटो काढून घ्या. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर या बॉक्सवर क्लिक करून हमीपत्र स्वीकार करून घ्या. त्यानंतर माहिती साठवा या बटनावर क्लिक करा. आता तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्या, स्पेलिंग चेक करून घ्या, डॉक्युमेंट्स एकदा पाहून घ्या. जर यामध्ये काही चुका असतील आणि ते तुम्हाला दुरुस्ती करायचे असेल तर सर्वात खाली तुम्हाला एडिट हे ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करून ते तुम्ही दुरुस्ती करू शकता. जर सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक करताच ॲप्लिकेशन अपडेटेड असा तुम्हाला मेसेज दिसेल, म्हणजेच तुमचे फॉर्म हे पूर्णपणे सबमिट झालेले आहे. तसेच तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटससुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही आपले फॉर्म हे वेबसाईटवरून भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.